इयत्ता 9वी शिकत आहे. गुलमोहर महोत्सव हा 15 वर्षे चालून येत आहे. यातून मुलांना संदेश देत निसर्ग संवर्धन, झाडे तोडू नका यातून संदेश देत आहेत आणि चित्रातून मुलं वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देत आहेत. त्यापासून माणसांपासून वृक्षतोड थांबवण्यासाठी मदत होते. तू किती वर्षापासून या महोत्सवामध्ये सहभाग घेतेस आणि तुला कसं वाटतं ते? मी 2 वर्ष हे दुसरं वर्ष आहे मी या महोत्सवामध्ये भाग घेते. मला खूप छान वाटतं. दुसऱ्यांना काहीतरी वेगळा संदेश देता येतो व त्यापासून माणसांना काहीतरी चांगले शिकवता येते. चित्रातून सुद्धा माणसांना मुलांना झाडे तोडू नका, वृक्ष संवर्धन, झाडे लावा, झाडे जगवा हे संदेश देत आहे. गुलमोहर हे आपल्याला मनाला आनंद देणारे झाड आहे. ते फक्त मे महिन्यात येते व नंतर निघून जाते. मग कसं तरी वाटते. चौदा वर्षापासून साताऱ्यामध्ये सुरू असलेला हा गुलमोहर डे हा 1 मे दिवशी साजरा केला जातो. याच्याविषयी मनामध्ये आजपर्यंत खूप उत्सुकता होती आणि प्रत्यक्ष तो पाहण्याची मनामध्ये इच्छा होती. त्यामुळे मी आज इथं उपस्थित राहिली आहे. इथं गुलमोहर हा वृक्षच असा आहे की उन्हाळ्याची सुरुवात आणि सगळीकडे पानगळ झालेली असते आणि उन्हाच्या रखरखीत उन्हामध्ये डोळ्यांना आकर्षित करणारा एकमेव वृक्ष म्हणजे गुलमोहर. मनामध्ये कुठेतरी एक कविता वाचलेली त्याची उत्सुकता होती की गुलमोहरा रीत तुझी वेगळी फुलतोस असा वेळी. हा आकर्षक रंगात फुलणारा हा गुलमोहर उन्हाळ्यामध्ये नजरेला आपल्या थंडावा देत असतो आणि या वृक्षाचं जतन करणं ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे बदलतं तापमान सर्वांच्याच लक्षात आलेलं आहे आणि त्याचं गांभीर्यही आपणा सर्वांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्या दृष्टीने सर्वच प्रकारची झाडं ही वाढवणं, त्याची जोपासना करणं ही काळाची गरज बनलेली आहे. आणि या दृष्टीनं इथं झाडांची चित्र मुलं बसून काढतायत हे बघायला अतिशय चांगलं वाटतंय आणि या ठिकाणी आल्यामुळं मलाही एक वेगळा अनुभव या ठिकाणी मिळालेला आहे. क्या कहेंगे आप इस गुलमोहर डे के बारे में आज? गेले 14 वर्ष सातत्याने चाललेली ही चळवळ आहे, सांस्कृतिक चळवळ आहे. सुरुवात
चित्रकारांनी केलेले गुलमोहर जे आपण कायम फुललेले बघतो उन्हाळ्यामध्ये, त्या गुलमोहराकडं पाहून आम्हाला असं वाटलं की चित्रित करावं. प्रत्येक कलाकाराला वाटतं, कवींना वाटतं त्यावर कविता लिहावा. तसं आम्ही चित्र काढली. गेले सातत्यानं 14 वर्ष चित्र काढतो आहे. या चित्रकारामध्ये मग काही मोठे मोठे चित्रकार जॉईन झालेले आहेत, त्यांचे आपण प्रात्यक्षिक ठेवलेले आहेत. तर काही नवोदित कलाकारांनी यात स्वतःचं प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि दिवसेंदिवस ह्या चळवळीला एक चांगला प्रतिसाद मिळत गेलेला आहे. कवींनी आपल्या कविता सादर करणे, कलाकारांनी चित्र सादर करणे, नवीन प्रकार यावर्षी आपण केलं इन्स्टॉलेशन, मांडणशिल्पातून आम्ही एक वेगळा प्रयत्न केलेला आहे की झाड आपलं स्वतःचं एक आत्मवृत्त सांगतेलं आहे की रस्ता रुंदीकरणाच्या नादामध्ये 8-8 मीटर दोन्ही बाजूला रस्ता वाढतो आहे. त्यामध्ये जवळजवळ 40पैकी जवळजवळ 36 ते 38 गुलमोहर तिथले तोडले जाणार आहेत. तर ह्या सगळ्या विकास कामाला थेट आमचा अडथळा नाही आहे, पण ह्या विकासाच्या माध्यमातून जी काय सांस्कृतिक नुकसान झालं आहे आमचं, की गेले 14-15 वर्ष सातत्याने ही ॲक्टिव्हिटी एका रस्त्यावर चालली होती, ती पुढच्या वर्षी इथं ह्या रस्त्यावर आम्ही करू शकणार नाही झाडं नसल्यामुळं. हे खंत आहे. आम्ही विनंती करतो की त्या सरकारला किंवा सार्वजनिक बांधकाम समितीला की जेवढी जास्त झाडं वाचवता येतील तेवढी वाचवावी आणि जर वाचवता आली नाहीत तर ती किमान वाढवावीत. त्यासाठी आम्ही सुद्धा त्यांना प्रयत्न करू. जेवढी झाडं तोडतात त्याच्यात 10 पट झाडं लावावीत आणि केवळ गुलमोहराचीच लावा असं आमचा अजिबात हट्ट नाही. गुलमोहर, निलमोहर, बहावा, जाकरंडा, काही स्थानिक वृक्ष आहेत. आपले जारूल हा आपला राज्यवृक्ष आहे. त्या संदर्भात संवर्धन व्हावं ही आमची भूमिका आहे. कलेच्या माध्यमातून एक दरवर्षी प्रत्येक कलाकाराची उर्मी असते की काहीतरी आपण व्यक्त व्हावं. तर मला वाटतं की 1 मे हा सर्व सातारकरांना एक असं वाट बघण्याचे क्षण झालेलं आहे की 1 मेला आपण सर्वजण एकत्र यावे, चित्र निर्माण करावे, कविता निर्माण कराव्या. अशा पद्धतीनं संपूर्ण कलाकार लोक याला देखिए बात ऐसे कि जबकि डेवलपमेंट रोड्स या तो फिर बिल्डिंग्स जो भी नगर की डेवलपमेंट जो होती है उसके बारे में जो डेवलपमेंट के जो प्लान बनाए जाते हैं, तो हमें ऐसा लगता है कि भाई जब डेवलपमेंट खाली आदमी या तो फिर ह्यूमन बीइंग के हिसाब से प्लान पूरे इम्प्लीमेंट किए जाते हैं. पहली बात तो ये है कि जब ऐसे रोड्स अभी ये लास्ट 14 ईयर्स से ये गुलमोहर दिन का यहाँ जो एक ऑर्गेनाइजेशन होता है जिसमें आर्ट फील्ड के आर्ट फैकल्टी के लोग हैं या तो फिर पोइट्स है, लिटरेचर पे कुछ लेखन करने वाले आदमी लोग हैं, ये पूरे सब लोग मिलकर एक ऐसा एक दिन मनाते हैं जो कि एक भारत का माने तो एक पूरे विश्व का एक अकेला दिन है. जबकि ये एक विशिष्ट रोड है गुलमोहर रोड करके सतारा का, जहाँ ये पूरा उत्सव मनाया जाता है एक दिन के लिए. अभी ये रोड का 4 लेनिंग का ये प्रपोजल ये हो रहा है, शुरू हो रहा है. तो इसमें क्या होगा कि हम ऐसा सोचते हैं कि भाई जब ये इतने अलग अलग फील्ड से अलग अलग फैकल्टी से लोग आके एक ही मकसद से यहाँ एक दिन मनाते हैं, और ये दिन मनाते हुए जब ये रोड ही नहीं रहेगा, ये जिस हिसाब से जिस ट्रीज़ या तो फिर जिस वृक्ष के माध्यम से ये दिन मना रहे वो वृक्ष ही नहीं रहेंगे, तो फिर ये दिन का अर्थ ही क्या रह जाएगा. तो हमारा ये कहना है कि जब ऐसे रोड्स या तो भी जो भी कुछ डेवलपमेंट के प्लान बनाए जाते हैं तो उसमें खाली ह्यूमंस का सोच ना रख के नेचर का भी कुछ ख्याल करना चाहिए, जिससे कि रोड बनाना है तो रोड के बाजू में जो भी वहाँ के उपयुक्त पेड़ है वो भी लगाना चाहिए. गवर्नमेंट के कुछ रूल्स है, रेगुलेशंस है, अभी नगर पालिका के भी कुछ रूल्स है, रेगुलेशंस है कि अगर आप एक पेड़ काटते हैं तो आपको उस जगह 5 पेड़ लगाने पड़ते हैं उसी जगह पे, और जो लोकल हुआ ऐसे पेड़ लगाने पड़ते हैं. अभी इससे पहले सातारा में जो रोड वाइंडिंग हुआ है वहाँ कम से कम 30 पेड़ काटे गए, उसके बदले में 5 लिए तो 150 पेड़ लगाने चाहिए थे, लेकिन वो सब प्लान पेपर पे ही रह गया है, अभी तो लगाया नहीं. तो वो ये जो रूल्स एंड रेगुलेशन है ये अगर फॉलो किए जाए तो भी काफ़ी रहेगा. ठीक है, वी आर नॉट अगेंस्ट डेवलपमेंट ऑफ रोड्स, लेकिन वो जो रूल्स और रेगुलेशन के हिसाब से 5 गुना लगाना चाहिए, वो लगाए तो भी यहाँ का मेंटेन होगा, जैसे बोइटे कह रहे थे. और सतारा में बहुत सारे नेचर लवर्स है, बहुत सारे NGOs है, वो भी आगे आके काम करेंगे और हम सरकार को मदद करना चाहेंगे, नगर पालिका की मदद करेंगे. और ये अगर वो लगाना चाहते हैं तो हम लगाने में उनकी मदद करेंगे. तो ये लगाए तो ठीक है, 30 पेड़ जाए तो 150 पेड़ मिलेंगे, थोड़ा वक्त लगेगा लेकिन मेंटेन हो जाएगा. मेरा नाम रचना कट्टी.
गुलमोहर डे ज़्यादा सेलिब्रेट नहीं करते। इस बार मैं इधर आई हूँ तो मुझे बहुत अच्छा लगा और ज़्यादा करके गुलमोहर डे के बारे में किसी को पता नहीं रहता, तो इस मौके पर अच्छे गुलमोहर के बारे में जानकारी मिलती है और फिर गुलमोहर डे के बहुत चित्र हमें मिलते हैं और मुझे अच्छा लगा। आपने कैसा एंजॉय किया आज का डे, क्या कहेंगे? आज बहुत मज़ा आया और यहाँ गुलमोहर ट्री के आगे बैठकर अच्छे से ड्राइंग किया और बहुत मजा। माझं नाव नीरज महेश पालकर आहे। आज मी गुलमोहर डेच्या निमित्त इथं ड्रॉइंग काढायला आलो। ड्रॉइंग काढणं मला फार आवडतं। सगळे छान छान चित्र काढत आहेत, परत मी सुद्धा खूप छान चित्र काढले आहेत, सगळे मला छान मिळत आहेत। तर बरेचसे आर्टिस्ट आले आहेत, मस्त चित्र काढले, मला खूप आनंद झाला ते बघून। परत गुलमोहरमध्ये लाल वगैरे रंग ते पाहून मनाला आनंद होतो, त्यामुळे मला इथे येऊन खूप आनंद झाला आहे। गुलमोहराची झाडं दिवसेंदिवस कमी होत चालले। गुलमोहरच नव्हे तर निलगिरी, बहावा, जारखंड इत्यादी झाडेही खूप कमी होत आहेत। झाडे कमी झाल्याने ही झाडे कमी झाल्याने आपल्याला सुंदर असे झाड बघायला मिळणार नाही। ही झाडं खूप छान वाटतात आणि झाडांखाली बसायला, झाडं बघायला सुद्धा सुंदर वाटते। कृपा करून झाडं तोडू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे। मैं यहाँ 60 बरस से रहता हूँ। अभी मैं रिटायर हो गया हूँ, लेकिन झाड़ों के साथ में पला, के साथ में पला, मैं बड़ा हो गया, मैं इनसे खेला हूँ। तो मेरा आपको विनंती है कि झाड़ को मत काटिए। एक झाड़ बढ़ने के लिए 20 से 30 बरस लगते हैं माय फ्रेंड्स। मत तोड़ना, झाड़ को मत तोड़ना। गुलमोहर बड़ा अच्छा झाड़ है, छाया देता है, फूल देता है और शोभा देता है, बारिश के लिए भी काम आता है। तो वृक्ष मत तोड़ो, भले कितनी भी गाड़ियाँ बढ़े, आदमी बढ़े, वृक्ष मत तोड़ो प्लीज़। गुलमोहर के वृक्ष मत तोड़ो। थैंक यू। नमस्ते, मैं श्रीमती संगीता काळे सतारा महाराष्ट्र से बोल रही हूँ। जैसे कि आज 1 मई महाराष्ट्र दिन भी है और उसी के साथ एक कामगार मजदूर दिन भी है, और इसी दिन हम महाराष्ट्र में गुलमोहर जैसे कि पलाश के फूलों का दिन भी मनाते हैं। और इसलिए सतारा में ये जो उपक्रम हम चला रहे हैं वो वैसे आप अंदाज़ा लगा सकते हैं कि इसे 14 बरस हो गए हैं। 14 बरसों से हम ये उपक्रम हम ले रहे हैं। यहाँ पर निसर्ग प्रेमी भी है, शिक्षक है, प्राध्यापक है, विद्यार्थी है और उसी के साथ साथ सामाजिक यहाँ पर कार्यकर्ता भी यहाँ पर आ जाते हैं और सभी ने मिलकर ये गुलमोहर डे या पलाश के फूलों का ये जो दिन है वो हम मना रहे हैं। वैसे तो आजकल आप देखेंगे कि ये जो पलाश के फूल जो है वो बहुत ही कम दिखाई दे रहे हैं। ऐसा ही नहीं है कि सिर्फ गुलमोहर के, ये जो गुलमोहर जिसे कहा जाता है या जो पलाश के फूल जिसे कहा जाता है, इनकी जो तादाद है वो बहुत ही कम हो रही है और इसीलिए सतारा सिटी में ये कार्यक्रम हम 14 साल से ले रहे हैं। बोल बोल। तू कोणत्या स्कूलमध्ये आहेस? पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये मी। आज काय काय केलंस तू इथं सांग? आज मी इथे 7:15ला येऊन ड्रॉइंग काढायला लागली। कसलं ड्रॉइंग काढलंस तू? गुलमोहरचं। कसं वाटलं गुलमोहरचं ड्रॉइंग काढताना? छान वाटतं। अच्छा, तुला ट्रीज आवडतात? हो, सगळे ट्रीज आवडतात? कुठली कुठली फुलं आवडतात? मोगरा, गुलाब, बरं तू जे पिक्चर काढलं ते दाखव आम्हाला कॅमेऱ्यासमोर।